नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत, जी थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मोठा निधी मंजूर झाला आहे. तर हा GR दिनांक 30 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि यामध्ये खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 हंगामासाठी 80.110 मॉडेलनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तब्बल 18,58,80,947 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी ही मुख्य समन्वय कंपनी असून ICICI, लोम्बार्ड, HDFC ॲग्रो, बजाज अलायन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स ह्या कंपन्यांमार्फत योजना राबवण्यात आली होती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाईची जबाबदारी राज्य शासनावर येते आणि हाच निधी आता शासनाने मंजूर करून इस्क्रो खात्यामधून विमा कंपनीला वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान प्रमाण जास्त झाले आहे त्यांना अतिरिक्त भरपाई मिळणार आहे. या GR मध्ये स्पष्ट सांगितले आहे की हा निधी फक्त खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 साठीच वापरला जाणार आहे आणि इतर कोणत्याही हंगामासाठी वापरला जाणार नाही. तसेच या निधीच्या खर्चाची जबाबदारी पूर्ण कृषी आयुक्त यांच्यावर देण्यात आली आहे आणि सर्व प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होणार आहे. यामध्ये एकूण विमा हप्ता, नुकसान भरपाई आणि 110% पेक्षा जास्त असलेल्या रकमेची गणना करून राज्य शासनाचा हिस्सा ठरवण्यात आला आहे. यापूर्वी काही रक्कम वितरित करण्यात आली होती, परंतु उर्वरित 18,58,00,000 रुपये आता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे आता पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्यांनी या हंगामात पीक विमा घेतला होता त्यांनी आपले बँक खाते आणि अर्जाची स्थिती तपासून ठेवावी, कारण येत्या काही दिवसातच ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते. हा निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेनंतर घेण्यात आलेला असून पूर्ण प्रक्रिया डिजिटल सिग्नेचर प्रमाणित करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकृत आणि महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, अशीच नवीन अपडेट आणि शेतकरी योजनांची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा. आणि तुम्हाला तुमचा विमा स्टेटस कसा चेक करायचा यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, धन्यवाद.